28th, Sant Shri Dnyaneshwara and Sant Shri Tukaram Endowment Lecture Series and Orientation Workshop. Eminent personalities from various fields were present on this occasion. They shared their valuable thoughts and insights and guided people on variety of topics. प्राध्यापक स्वानंद पुंड लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी येथे संस्कृत विभागात ते कार्यरत आहेत. 21 ग्रंथात्मक श्री गणेशोपासना ग्रंथमालेची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये विक्रम रूपात नोंद झालेली आहे. मी नेहमी एक मजेदार प्रश्न सांगत असतो आध्यात्मिक प्रवचनात सांगताना की लक्षात घ्या, पैसा माणसाजवळ आला ना की त्याची पहिली लंबी होणारी गोष्ट असते तिला झोप असं म्हणतात. जेवढा पैसा जास्त तेवढी झोप नष्ट, हे आपल्याला समाजात जिकडे तिकडे पाहायला मिळतं. पण मला सांगा, जर पैशाच्या भरोशावर झोप नष्ट व्हायची असेल तर सगळ्यात जास्ती कोणाची व्हायला पाहिजे? त्याचं उत्तर आहे भगवान विष्णूंची. कारण अख्खी लक्ष्मी त्यांच्याजवळ ना, त्यांची झोप जायला पाहिजे. पण इतकी मजेदार रचना आहे, ते मस्त झोपलेले असतात. कुठे? शेषावर, सापावर. साप ही झोपण्याची गोष्ट आहे. म्हणजे भगवान न करो पण गंमत म्हणून तुम्ही माझ्याकडे समजा मुक्कामाला आले आणि मुक्कामाला आल्यानंतर मी तुमची सोय करून दिली आणि सांगताना फक्त सांगायचं पलीकडे एक खोलीला छिद्र आहे, ज्या खोलीत तुम्हाला झोपवलं, आणि फक्त वाक्य वापरलं परवा त्या छिद्रात गेला होता. मी तुम्हाला रात्रभर खात्री देतो तुम्ही त्या छिद्राकडेच पाहत बसता, झोपूच शकत नाही. ज्याच्या नुसत्या अस्तित्वाच्या शंकेवर तुमची झोप नष्ट होते त्याच्यावर भगवान झोपून असतात. अख्खी लक्ष्मी जवळ असताना झोपून असतात. का झोपू शकतात? त्याचं उत्तर तुमच्या माझ्या शास्त्रकारांनी किती मजेदार दिलं. चित्र आपण पाहिलं असेल तर आपल्या लक्षात येईल. डोळे उघडे ठेवून भक्ती करत जा. डोळे मिटून भगवंताच्या समोर गेल्यावर डोळे मिटावे हे बरोबर आहे, पण ते गेल्यावर सगळं पाहिल्यावर मग डोळे मिटावे. आधी डोळे मिटून नका जात जाऊ. डोळे उघडे ठेवून पाहत जा प्रत्येक गोष्ट. आता म्हणतात तसं सिद्धिबुद्धीचा विषय. मोर्याचा एक दात तुटलेला, मी गमतीने विचारत असतो, एक दात तुटलाय बरोबर की नाही? कोणता, डावा का उजवा? किती वेळा किती मोर्याच्या मूर्ती पाहिल्या, किती चित्र पाहिले, किती प्रसंग पाहिले. डावा का उजवा दात तुटलेला जर माहित नसेल तर नेमकं पाहता काय? हा कोणता दात तुटलेला? गृहपाठ. प्राध्यापक काही तर दिलं पाहिजे की नाही? याच्यावर आरामशीर विचार करा. पुढच्या वेळा येईल तेव्हा त्याचं उत्तर देईल. पुढची सोय करून ठेवतो. व्यवस्थित हिशोब लक्षात घ्या. काही नाही, डोळे उघडे ठेवून करायची गोष्ट. भगवान विष्णूंचं चित्र डोळे उघडे ठेवून पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. भगवान विष्णू शांतपणे झोपलेले असतात. अख्खी लक्ष्मी जवळ असताना झोपलेले असतात. का? त्याचं उत्तर आहे, हे झोपलेले असतात आणि ती पायाजवळ बसलेली असते. बाकी ती मजेदार रचना आहे. महालक्ष्मी पायाजवळ असते म्हणून ती पंचायतीची नसते. आपली पंचायत उलटी आहे. थोडा पैसा आला की मोठ्या मोठ्या तिजोऱ्या घेतो, त्याच्यात पैसा ठेवतो, मोठ्या मोठ्या कुलप लावतो, किल्ल्या लावतो आणि किल्ल्या डोक्यापाशी ठेवतो. म्हणून प्रश्न आहे, ती लक्ष्मी डोक्यात गेली की पंचायत निर्माण करते, ती पायापाशी असली की पंचायत नाही निर्माण करत. लक्षात घ्या, हा भाव आपल्याला कळला पाहिजे की लक्ष्मी साधन आहे आणि त्या साधनाच्या माध्यमातून मला लक्ष्मीपतीची साधना करायची आहे याच्यावर विश्वास असला की त्याला नीतिमत्ता असं म्हणतात. नीतिमत्तेचे सूत्र समजून घ्या. मी जसं राक्षसांच्या बाबतीत गमतीने सांगितलं की राक्षस काळेबेंद्रे नसतात. राक्षस कशाला म्हणतात ते समजून घ्या. राक्षसांची एक मजेदार रचना आपल्याला सांगतो. समुद्र मंथनाची कथा इथं बसलेल्या सगळ्यांनी ऐकलेली आहे. समुद्र मंथनात जेवढी मेहनत देवांनी केली तेवढी दैत्यांनी केली की नाही? इकडे देव आहे तिकडे दैत्य आहे, दोघे जण तेवढीच मेहनत करतायत. पण दैत्यांनी काय केलं? त्याचं उत्तर आहे, मध्येच सांगितलं, निघतायत त्या सगळ्या गोष्टी देवांकडे चालल्या, आमच्या हाती काहीच येत नाही, याच्यानंतर आम्ही संप करणार. चांगल्या चालू असलेल्या कामात संप करतात त्यांना राक्षस म्हणतात. पहिली व्याख्या. एक 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 समजून घ्या. त्यानंतर देवांनी सांगितलं, ठीक आहे आता जे निघालं ते तुमचं. काय निघालं? त्याचं उत्तर आहे, 14 रत्नामध्ये एक रत्न सुरा सांगितलंय, दारू निघाली. दैत्य म्हणतात ओके ले घे. पिऊन मोकळे झाले. मेहनत सुरू कशा करता केली होती? मेहनत सुरू केली होती अमृत प्राप्तीसाठी. मध्येच दारू भेटली, पिऊन मोकळे होतात, त्यांना दैत्य असं म्हणतात. दिवसभर मेहनत करतात आणि संध्याकाळी घेतात, त्यांना दैत्य असं म्हणतात. आता कळलं का? काळेबेंद्रे असायची गरज नाहीये. भाव समजून घ्या. माझ्या जीवनामध्ये आत्मनियंत्रण नावाची गोष्ट, आणि लक्षात घ्या, आत्मनियंत्रण नसेल तर विश्व नियंत्रणाच्या गोष्टी निरर्थक आहेत.
पहिल्यांदा मला जितेंद्रिय होता आलं पाहिजे, वीर मी असलोच पाहिजे, त्याच्याबद्दलचा प्रश्न नाही. हातामध्ये शस्त्र घेऊन लढतात ना त्यांना वीर म्हणतात. पण तुमच्या माझ्या देशाची अद्वितीय संस्कृती आहे, हातात शस्त्र घेऊन लढतात त्यांना वीर म्हणतात, आणि हातातलं शस्त्र खाली ठेवून स्वतःशी लढतात त्यांना महावीर म्हणतात. मला वीर नाही महावीर व्हायचंय. हा भाव समजून घ्या. महावीरत्व प्राप्त करायचंय, जितेंद्रियत्व प्राप्त करायचंय. कारण इंद्रियांच्या माध्यमातून कितीही मिळालं तरी ते पुरत नाही. लक्षात ठेवा, इंद्रियांच्या माध्यमातून सुखाचे साधनं गोळा करतो आपण, पण साधनं कामाचे नसतात. कारण अचानक एखाद दिवशी रात्री आकाशवाणी होते, मेरे प्यारे भाई और बहनों, आणि जेवढ्या काय गोळा करून ठेवलेल्या असतात त्या सगळ्याचा रात्रीतून कचरा होतो. आपण अनुभवलंय. लक्षात ठेवा, तुम्ही आयुष्यात जे जे काय गोळा कराल ना त्या सगळ्याचा कधी ना कधीतरी कचरा होणार आहे. आणि मी प्रवचनात सांगताना सांगतो, त्या सगळ्या गोष्टींचा नाही झाला तर ज्याच्याकरता गोळा केल्या त्याचाही कधीतरी कचरा होणारच आहे. कळलं पाहिजे. आज भलेही किती पाया पडाल तरी आयुष्यात एक दिवस असा येणार की नाही ज्या दिवशी या देहाला हात लावला तर घरी जाऊन आंघोळ कराल. हे कळाईच्या आतमध्ये ज्याला स्वतःच्या देहाला शुद्ध करता येतं त्याला नीतिमत्ता असं म्हणतात. तो देह मला स्वतःचा शुद्ध करता आला पाहिजे. आणि मग देह शुद्ध करणे याचा अर्थ काय, त्याचं योग्य रचना आपल्याकडे सांगितली. लक्षात ठेवा, अग्नी तुम्ही जे काय टाकता ते सगळं जळत असतं, पण जळलेल्या बाकीच्या गोष्टींची होते ना त्याला राख असं म्हणतात. पण अशी एक जागा असते जिथे अग्नीत टाकलेल्या गोष्टीची राख नसते होत, त्याला भस्म असं म्हणतात. काय मजेदार रचना आहे. यज्ञामध्ये तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट अर्पण करता तेव्हा यज्ञामध्ये जे अर्पण करता त्याचं भस्म होत असतं. आणि तुमच्या माझ्या जीवनाचं हे उद्दिष्ट असलं पाहिजे, श्वास हा प्रत्येक माझा नित्य त्याचे गीत व्हावे. मनशांती मिळवायची असेल तर हा मार्ग आहे, लक्षात घ्या. श्वास हा प्रत्येक माझा नित्य त्याचे गीत व्हावे, आणि शेवटी माझ्या तनूची राख नोवे भस्म व्हावे. आपल्या शरीराचं भस्म करण्याकरता यज्ञ पेटवता आला पाहिजे. जीवनाला यज्ञ करणे याला नीतिमत्ता असं म्हणतात. आणि त्या यज्ञामध्ये स्वतःच्या जीवनाला आहुती स्वरूपात स्वीकारणे, त्याच्यामध्ये समर्पित करणे हाच मनशांतीचा मार्ग असतो. तुमच्या जीवन यज्ञाच्या कृतार्थतेकरता हार्दिक शुभकामना. जय गजानन.